कथा ज्ञानज्योतीचा दीप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकदा एक लहान गावात एक गरीब पण हुशार मुलगा राहत होता. त्याचे नाव होते भीमराव. त्याचा जन्म महाडजवळच्या एका छोट्याशा गावात 14 एप्रिल 1891 रोजी झाला. जरी त्याच्या कुटुंबात शिक्षणाचा वारसा होता तरीही त्यांचे जातीव्यवस्थेमुळे समाजात स्थान नव्हते. शाळेत जाताना त्याला वेगळा आसन द्यावा लागे, पाणी पिण्यास परवानगी नसे, शिक्षकही त्याच्याकडे दुर्लक्ष करत. पण एका गोष्टीने भीमराव वेगळा होता, शिक्षणाविषयी अतूट प्रेम. त्याचे वडील रामजी आंबेडकर यांनी त्याच्यात शिक्षणाची ज्योत पेटवली. भीमरावने अनेक अडचणींवर मात करत शाळा पूर्ण केली. पुढे तो मुंबईला आला आणि एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजात प्रवेश घेणारा तो आपल्या समाजातील पहिला विद्यार्थी होता. संकटे, उपासमार, अपमान या सगळ्या गोष्टींचा सामना करत त्याने ज्ञानाची वाट चालत राहिली. भीमरावचे बुद्धिमान वर्तन पाहून त्याला बडोद्याच्या महाराजांनी स्कॉलरशिप दिली आणि तो अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात गेला. तिथे त्याने अर्थशास्त्रात मा आणि पुढे PhD मिळवली. पुढे इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी लॉची पदवी घेतली आणि DSc देखील प्राप्त केली. पण हे शिक्षण फक्त स्वतःसाठी नव्हते, तो आपल्या समाजासाठी ज्ञानाचा दीप घेऊन परतला होता. परत आल्यावर बाबासाहेबांनी अस्पृश्यतेविरुद्ध उघडपणे आवाज उठवायला सुरुवात केली. महाडच्या चवदार तळ्याचे सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, ही सगळी आंदोलने केवळ सामाजिक नव्हती तर मानवी हक्कासाठीची लढाई होती. ते एक महान विचारवंत होते, एक अभ्यासू कायदेपंडित आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंनी त्यांना देशाच्या घटनासंहितेचे अध्यक्ष बनवले. बाबासाहेबांनी भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून संपूर्ण जगाच्या संविधानांचा अभ्यास करून एक प्रगतशील, समताधिष्ठित, धर्मनिरपेक्ष संविधान तयार केले. त्यांनी स्त्रियांना समान अधिकार दिले, शोषित वर्गाला हक्क दिले आणि सर्व भारतीयांना मूलभूत हक्कांची ग्वाही दिली. पण संघर्ष तिथेच थांबला नाही. बाबासाहेबांना समाजाच्या अंतःकरणातील विष काढायचे होते. त्यांनी सांगितले की मनूचा धर्म मला नको, मला मानवतेचा धर्म हवा. म्हणूनच 1956 साली त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांचे शेवटचे भाषण बुद्ध आणि त्यांचा धर्म या विषयावर होते. काही महिन्यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे विचार, त्यांचा लढा आणि त्यांनी दिलेले संविधान आजही भारताच्या हृदयात जिवंत आहेत. शेवटचा संदेश. ही कथा आहे एका मुलाची जो अस्पृश्यतेच्या अंधकारातून उठला आणि अख्ख्या देशासाठी ज्ञानज्योतीचा दीप झाला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आजही प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा आधार आहे. ही कथा शाळांमध्ये, समाजकार्य कार्यक्रमात वा मंचावर सादर करता येईल. हवी असल्यास याचे भाषणरूप किंवा नाट्यरूपांतरणही करून देतो.